आज अंतरिम अर्थसंकल्प सादर झालेला आहे. नेमकं काय प्रतिक्रिया आहे अर्थसंकल्पातून? एक सर्वसाधारण व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी तो अर्थसंकल्प सादर केला आहे. निश्चितच एक सर्वसामान्य घटक म्हणून आणि महायुतीचा घटक म्हणून आम्ही स्वागत करतो. कारण अंगणवाडी सेविकेंपासून सर्वसामान्य युवा युवतींपर्यंतसुद्धा विचार संघर्षाच्या आणि कठीण काळात या सरकारने केला आहे. त्यामुळे निश्चितच हा दिलासादायक अर्थसंकल्प आहे. आम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्याचं स्वागत करतो. विरोधक राजकीय जुमलेबाजीवाला अर्थसंकल्प असल्याचं टीका करतायत. विरोधकांचं पूर्णपणे समाधान कोणीच करू शकत नाही. विरोधक जरी सत्तेत गेले तरी ते दुसऱ्याचं समाधान करू शकणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी जुमलेबाजी म्हणावं किंवा तोंडाला पाणी पुसली म्हणावं, पण अर्थसंकल्प एकदा विरोधकांना समजला का तो एकदा बघावा. विश्वास उटगींपासून अनेक लोकांनी अर्थसंकल्पावर भाष्य केलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे ते पण एकदा ऐकून घ्यावं आणि नंतर त्यावर भाष्य करावं. उगाच काही माहीत नसतं अर्थसंकल्प काय आणि काहीतरी विरोधक बोलत राहतात, त्याला काही अर्थ नाही. यामध्ये धनदांडग्यांना जास्त झुकतं माप देण्यात आलं ते आरोप होतोय विरोधकांकडून. अंगणवाडी सेविका ह्या धनदांडग्या नसतात, त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या असतात. त्याच्यामुळे विरोधकांचा आरोप, विरोधकांनी बजेट त्यांना पूर्ण समजलं अर्थसंकल्प, त्यानंतर त्यांना स्वतःच त्याची लाज वाटेल की आपण जे बोललो ते चुकीचं बोललो होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.